हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, मी आज तुम्हाला रत्नागिरीमधलं फिश मार्केट फिरवणार आहे. तर मी आणि आत्तू सकाळीच तिकडे निघालो होतो, कारण म्हटलं इथे आलो आहोत तर फिश तर खायला शिकलंच पाहिजे. म्हटलं आम्हाला इथले फिश एवढे जास्त आवडत नाहीत, पण लोक खूप आवडीने खातात इथे. म्हटलं चला आपण हे ट्राय करू. इथे ना 4 ते 5 फिश मार्केट आहेत. पण तिथले आम्ही जवळच्याच फिश मार्केटमध्ये गेलो होतो आणि इथे गेल्यानंतर मी एवढी सारी मच्छीचे प्रकार बघितले ना. मी ते लाईफमध्ये फर्स्ट टाईमच बघत होते, कारण मला 2-3च प्रकार माहिती आहेत फिशचे. तर तेच मी बघत होते. त्यांना मी नावं वगैरे विचारली, त्यांनी सांगितली, पण माझ्या लक्षात काही राहिली नाहीत नावं. ती खूप वेगवेगळी होती. तर हे आहेत खेकडे. इकडे ना लोक डेली बेसिसवरती फिश खातात, म्हणजे रोज त्यांच्या जेवणामध्ये भाजी काय तर फिशचे वेगवेगळे प्रकार असं असतं. आणि इथे ना फिश बरोबर अशी सुकी मच्छी पण होती. खेकड्यांमध्ये पण खूप प्रकार होते. खेकडे पण मी अजूनपर्यंत कधीच ट्राय नाही केले, खाल्ले नाहीत. पण इथे लोक खूप घेत होते, खूप गर्दी होती फिश मार्केटमध्ये. त्यानंतर आम्ही आता घरी निघालो. तर आम्ही 3 प्रकारचे फिश घेऊन आलोत, म्हणजे खूप सारं मार्केट फिरलो, बघितले. तर ही आहे कोळंबी आणि त्यानंतर मी इकडे सुरमई एक आणलेली आहे. आणि त्यानंतर हा दुसरा एक फिश होता, तो पण फ्रायसाठी त्यांनी दिलं होतं आम्हाला. मला त्याचं नाव आता आठवत नाही आहे. तर म्हटलं चला ट्राय करूयात, पहिल्यांदाच बनवतो आहे. तर इकडे आतून ना नारळ सोलायला घेतला आणि इकडे ही झाडं आणली गावाकडं लावायला. ही नारळाची झाडं आहेत, अशी 2 झाडं आणलेली इथे. तर इकडे माडाला लावायची ती, मग त्यासाठी आणली घेतलं. आणि माझी इथे झाडं खूप छान आले, तुम्ही बघू शकता. छान होतं. आणि इकडे कोरफड तर खूपच मस्त आली. जास्वंदीचं झाड खरंच खूप छान लागलं आहे मला. त्याला रोज एक ना एक फूल असतंच, म्हणजे भरपूर फळं येऊन गेलं त्याला, रोज फूल असतं त्याला. आणि हे बरेच दिवसातून मला इथं आल्यानंतर ना माझ्या ह्या झाडाला ना फूल आलेलं आहे. तर ह्याला फुलपाती असं म्हणतात. तर ते इथे मला कोकणात फर्स्ट टाईमच बघितलं मी हे. तर ह्याचं भातामध्ये वगैरे पण टाकतात, पुलावमध्ये, बिर्याणीमध्ये पण असं ह्याचं पाला टाकतात वाटतं, असं मला इथल्या त्या ताईंनी सांगितलं, त्यांनी दिलं मला हे रोज. तर मी खूप सेंट असं छान येतो म्हणतात भाताला. बघून मी अजून तर ट्राय नाही केलेलं. एवढा वेळ झाला आज तू, म्हणजे अर्धा तास होत आलं जवळजवळ हे काढते. आणि एवढे मेहनत घेऊन नारळ असं निघाला. त्यानंतर मी आणि आत्तूने दोघींनी छान मस्त जेवण बनवून घेतलं. तर आत्तूने ते छान डीप फ्राय केले होते फिश. आणि त्यानंतर इकडे फिश करी पण बनवली होती आम्ही. तर इकडे ना फिश करीमध्ये ना आमसूल टाकतात, तर त्यांनी खरंच खूप छान होते, टेस्ट इन्हान्स होते. तर आम्ही पण टाकलं होतं, तर खूप छान आणि टेस्टी झाली होती फिश करी. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.